हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. निसर्ग राजा ऐक सांगतो. भाग 2. तुम्ही जमिनीत एक दाणा पेरा, जमीन तुम्हाला शेकडो हजारो दाणे देते. तुम्ही जमिनीत एक बी लावा, तुम्हाला वृक्ष दरवर्षी शेकडो हजारो फळे देतो. वृक्ष मृत झाला तर त्याचा लाकूड म्हणून बहुउपयोग होतो. हा दाणा किंवा बी त्या झाडाचेच असते. जमीन, हवा, पाणी, प्रकाश परमात्म्याचा असतो. तुम्ही तुमच्याकडून फक्त प्रयत्न करून एक पाऊल टाका, परमात्मा तुमच्यासाठी 10 पावले पुढे येईल. येथे हा व्यवहारी मानव कोणी काही दिले तर ते त्याला परत करायचे नाव घेत नाही. त्यातून देणारा फारच मागे लागला तर अनेक हेलपाटे मारायला लावून थोडे थोडे करून देतो. देणारा फारच व्यवहारी असला तर नाखुशीने व्याज देतो. परंतु उपकार स्मरून कोणी कोणाला शेरात सव्वाशेर परत करत नाही. त्या परमात्म्याची तर त्याला दुःखाशिवाय इतर वेळी आठवणही होत नाही. दुःख निवारण झाले की पुन्हा आपल्या अहंकारात तो तल्लीन होतो. परमात्म्याला पुन्हा दुःख होईपर्यंत विसरतो. विश्वामध्ये आपल्याला विविध आणि वैचित्र्याने नटलेले असे वस्तुजगत अगोदरच उपलब्ध आहे. आपल्याला येथे काहीही नव्याने निर्माण करावे लागत नाही. ज्याने त्याने त्याला उपयुक्त अशा वस्तू शोधाव्यात, त्याच्यातील उपयुक्तता हेरून त्याचा उपयोग करावा आणि आपले जीवन आनंदाने व्यतीत करावे. जमिनीत अन्न उगवते, जमिनीवर पाणी वाहत असते. वस्त्रासाठी जमिनीत कापूस उत्पन्न होतो. निवाऱ्यासाठी वृक्षाचा उपयोग करून लाकडी घरे बांधता येतात. मानवाने शेतीची, वृक्ष लागवडीची फक्त मेहनत घ्यायची आहे. निसर्ग त्याच्या सर्व गरजा पुरवायला समर्थ आहे. परंतु मानव महादुष्ट आहे. तो जे सहज उपलब्ध आहे त्यावर समाधानी नाही. तो या सुंदर वसुंधरेच्या पोटातून खनिजे, धातू, दगड, कोळसा, तेल इत्यादी ओरबडून बाहेर काढतो. त्या वसुंधरेचे दागदागिने तिला जखमा करून बाहेर हिसकावून घेतो. या अभाग्याचे, करंट्याचे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत अत्यावश्यक गरजा भागल्याने समाधान नाही. त्याला वसुंधरेच्या पोटातील संपत्ती हवी आहे. संपत्तीचा मूलभूत आणि अत्यावश्यक गरजांशी काहीही संबंध नाही. ही संपत्ती मौज मजा चैन करायला हवी आहे. त्याला दररोज सोन्याचे अंडे देणारी कोंबडी प्रिय नाही. त्यासाठी तो त्या कोंबडीला कापायला तयार आहे. इतका तो क्रूर, उन्मत्त आहे. उपकारकर्त्या वसुंधरेची त्याला दया येत नाही. तो तिला दररोज खणून खणून भिके कंगाल करत आहे. हे कुलक्षण आहे. वसुंधरा म्हणजे ती बिचारी कोंबडी नाही. निसर्ग स्वयंभू आहे. स्वसंरक्षणासाठी त्याच्यात अमर्याद ताकदही आहे. तो हे पर्यावरण दुरुस्त करायला भूकंप, सुनामी, वादळ, ज्वालामुखी इत्यादी अस्त्रांचा वापर करतो. या त्याच्या मितभाषी उपदेशामधून मानव शहाणा झाला नाही तर तो महाप्रलय घडवून येथे पुन्हा नव्याने डाव मांडतो. याची वेळीच दखल घ्यावी. पण ऐकतो कोण? निसर्ग मितभाषी आहे. त्याची भाषा गूढ आहे. सूत्रांप्रमाणे निसर्ग संक्षिप्त स्वरूपात व्यक्त होतो, प्रकट होतो आणि फार मोलाचा संदेश देतो. परंतु येथे हे सर्व ऐकतो कोण? एका मनोरुग्णाला दररोज सकाळी कावळा चिमणीची गोष्ट सांगण्याचा रोग जडला होता. घरचे लोक वैतागले. त्यांनी त्याला मानसशास्त्रज्ञाकडे नेले. मानसशास्त्रज्ञाला घरच्यांनी सांगितले की याला बरा करा किंवा याला दररोज सकाळी आपल्याकडे बोलवून घ्या. अशा प्रकारे तो मनोरुग्ण दररोज दवाखान्यात येऊन कावळा चिमणीची गोष्ट सांगू लागला. त्या मानसशास्त्रज्ञाकडे एक शिकाऊ डॉक्टर होता. या सर्व प्रकाराने तो वैतागला. त्याने मानसशास्त्रज्ञाला विचारले की सर, आपण दररोज ही गोष्ट ऐकणे कसे सहन करता? त्यावर तो मानसशास्त्रज्ञ त्या होतकरू डॉक्टरला म्हणाला, अरे येथे ऐकतो कोण आहे? तुला हेच तर शिकायचे आहे. मी त्याच्या गोष्टीच्या वेळी वर्तमानपत्र वाचत असतो. तुम्ही एखाद्याला काही सांगत असलात तरी याचा अर्थ तो तुम्ही सांगत असलेले ऐकत असेलच असे नाही. त्याच्या विचारांची तंद्री कुठेतरी निराळ्याच ठिकाणी लागलेली असू शकते. तसेच जेव्हा कोणी कोणाला काही सांगतो तेव्हा त्या सांगणाऱ्याचे सर्व काही ऐकणाऱ्याला समजेलच असेही नाही. तो त्याच्या कुवतीप्रमाणे ते समजावून घेतो.
तसेच सांगताना त्याला जे सांगायचे आहे ते सर्व बोलीभाषेमधून सांगितले जाईलच असेही नाही. सांगणारा आणि ऐकणारा यांच्यावर अनेक मर्यादा असतात. त्यामुळे व्यक्त झालेले जसेच्या तसे जाणीवेत रूपांतरित होत नाही. यासाठी ज्ञानार्जन होत असताना देहादी इंद्रियांच्या समवेत अंतस ऊर्जा तेजाळत असली पाहिजे. ज्ञान ग्रहण करताना त्यात आत्मप्रेरणेचा अंतःकरणाचा सहभाग असला पाहिजे. यालाच आपण ध्यान देऊन ऐकले पाहिजे असे म्हणतो. ऐकत असलेली गोष्ट म्हणजे धारणा असते. त्यावर देहादी इंद्रिये एकचित्त होतात. त्यावेळी त्यांचा अंतरात्म्याशी योग जुळून येतो आणि त्या योगे ज्ञान ग्रहण होते. यामुळे 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतील. पहिले म्हणजे सत्यज्ञान ग्रहण केले जाते. दुसरे, आत्म्याच्या संयोगामुळे अयौगिक प्रेरणा निर्माणच होत नाहीत. त्यामुळे वस्तुजगताचा उपभोग देहादी इंद्रिये जीवित ठेवण्यापुरताच केला जातो. यामुळे उपभोग घेऊनही भोग निर्माण होत नाहीत. मनादी देहादी इंद्रियांनी ज्ञानग्रहण म्हणजे भोग आणि आत्मप्रेरणेने ज्ञानग्रहण म्हणजे योग. मनादी देहादी इंद्रिये साधने आहेत. त्यांचा वापर करणारा अंतरात्मा अंतःकरणात विराजित आहे. ही जाण आली की ज्ञानेंद्रिये आपोआपच सहजच केवळ आत्मप्रेरणेनेच कर्मयोग करतात. आत्मऊर्जेमुळे ज्ञानेंद्रिये नियती निसर्ग काय संदेश देत आहे तो ग्रहण करतात. त्याप्रमाणे त्यांचे कार्य होते. येथे ज्ञानेंद्रिये आत्ममिलनाची आध्यात्मिक यात्रा सुरू करतात. कारण भौतिक उपभोग देह जीवित ठेवण्यापुरतेच घेतले जातात. देहाचा उपयोग प्रभुचरणी कैवल्य यात्रा करण्यासाठी केला जातो. हरि ओम.